नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर सैंदाने। मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात जी काही घटना घडली तर अगदी 3 वर्षाच्या मुलीवर एका नराधमानं अत्याचार केला। नुसता अत्याचारच नव्हे तर तिच्या डोक्यावरती दगडाने ठेचून मारण्यात आलं। आणि या घटनेच्या निषेधार्थ मी माझे स्वरचित कविता सादर करतोय। कवितेचं नाव आहे आई मला वाचव आई। मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात एक कोमल कली उमलत होती। यज्ञ असं त्या नाजूक बाळाचं नाव एका नराधमाच्या नजरेत झुरत होती। एके दिवशी काय झाले, आई वडील शेतात गेले। त्या चिमुकलीला एकटीच पाहून हरामखोराने चॉकलेटाचे आमिष दिले। त्या 3 वर्षाच्या मुलीवर कसा नराधमानं अत्याचार केला, त्या 3 वर्षाच्या मुलीवर कसा नराधमानं अत्याचार केला। नुसता अत्याचारच नव्हे तर त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर दगडाने कित्येक वार केले। जागीची त्या चिमणीला राक्षसानं ठार केले। एका काळजाच्या तुकड्याची दुःखद घटना सर्वत्र पसरली। ऐकून मायबापाच्या काळजाला भेग पडली। अंगावरती काटे आले, पायाखालची जमीन सरकली। शेतात गेलो तेवढ्यात लक्ष्मीरूपी कन्या हरपली। कसा रे हरामखोरा तू दगड डोक्यात टाकला, कसा रे हरामखोरा तू दगड डोक्यात टाकला। सांग ना तुला तुझ्या आई बहिणीचा चेहरा का तिच्यात नाही दिसला।